सर्व बटाटे असा मी बारीक असा करून घेतला आहे, असा हाताने किंवा मॅशरने करायचा। हा बघा, यामध्ये आता ही चटणी घालायचा 2 चमचा। गोड चटणी झाली, आंबट तिखट गोड अशी चिंचेची चटणी तयार केली आहे मी। आता हा पुदिना चटणी घालायचा, पुदिन्याची पाने, मिरची, थोडासा मीठ असं घालून ही चटणी तयार करून घेतली आहे। तो 2 चमचा घालायचा। आता मीठ घालायचा चवीनुसार, अर्धा चमचा घातला आहे। आता हळद पावडर घ्यायचा, तो अर्धा चमचा घालायचा। लाल तिखट अर्धा चमचा घालायचा।